श्री स्वामी समर्थ बखर पुण्यातील एक गृहस्थ. एकदा महाराजांची स्वारी अक्कलकोटास विष्णुबुवा उंडकर यांच्या ओट्यावर बसली असता त्यावेळेस श्री समर्थ अतिशय क्रोधात होते. त्यांनी असे उग्र रूप धारण केले की त्यांच्या पुढे जाण्याची कुणाचीही हिंमत होत नसे. त्याचवेळी पुण्यातील एक गृहस्थ बरोबर त्यांची पत्नी आणि मेहुणा असे तिघेजण समर्थाच्या दर्शनाला आले होते. त्या गृहस्थाला संतान होत नव्हते म्हणून महाराजांची सेवा करण्यासाठी 1 महिना अक्कलकोटास येऊन राहिले होते. जेव्हा त्या गृहस्थाच्या पत्नीने समर्थांना नमस्कार करून तिने आणलेला चतुर्दशगुणी वेडा ती महाराजांच्या मुखात देऊ लागली तेव्हा यती महाराज तिला क्रोधाने म्हणाले, रांडे, 7 वर्षे सख्या भावाबरोबर विषयसेवन करताना लाज वाटत नाही का? हा विडा त्यालाच दे, आम्हाला कशाला देतेस? अशा प्रकारचे समर्थांचे भाषण ऐकून ती दोघे बहीणभाऊ भीतीने थरथर कापू लागली. आता पुढे आपले काय होणार या भीतीने त्या दोघांनी तेथून पळ काढला. हे सर्व पाहून आजूबाजूची मंडळी एकदम थक्क झाली. त्याचवेळी तेथे एक चोखामेळा भजन करीत समर्थांसमोर आला. त्याने समर्थांसमोर येताच समर्थांना वंदन करून त्यांच्यासमोर अभंग म्हणू लागला. त्याच्या सुमधुर आवाजामुळे सर्वजण त्याच्या भजनात गर्क झाले. समर्थसुद्धा त्याचे मधुर अभंग ऐकून शांत झाले. त्यांचे उग्र रूप क्षणात नाहीसे झाले. त्यानंतर समर्थांनी त्याला आशीर्वाद दिला की तुझा मुलगा मोठा सत्पुरुष होईल, तुला जन्मभर अन्न वस्त्र सुखाने मिळेल, जा. समर्थांचे हे आशीर्वचन ऐकून तो चोखामेळा म्हणाला, महाराज, आपण पूर्ण ब्रह्म आहात. मी आपला दीन दास आहे. मला ज्ञानेश्वरी अवगत आहे, परंतु काही श्लोकांचा अर्थ लागत नाही. तेव्हा समर्थ म्हणाले, तुझा मुलगाच तुला त्या श्लोकांचा अर्थ सांगेल, जा. हे ऐकून तो चोखामेळा आनंदाने घरी निघून गेला. श्री स्वामी समर्थ बखर श्रीमान प्रभू गृहस्थ. एकदा मुंबईहून एक प्रभू नावाचे गृहस्थ समर्थांच्या दर्शनास आले होते. त्यांच्याबरोबर एक ब्राह्मण हातात पूजेचे साहित्य व पक्वान्नाने भरलेले ताट घेऊन उभा होता. समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर त्या ब्राह्मणाने ते पक्वान्नाने भरलेले ताट खाली ठेवले. तेव्हा समर्थ त्या ब्राह्मणास म्हणाले, 5,000 रुपये रखे सो ले जाओ. असे महाराज 3 वेळा म्हणाले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी तर स्वयंपाक करून उदरनिर्वाह करतो, मला 5,000 रुपये कोठून मिळणार? समर्थ जेथे बसले होते तेथेच मागच्या बाजूला एक कुंपण होते. त्या कुंपणाच्या आत एक फकीर आणि त्याच्याजवळ एक काळ्या रंगाचा कुत्रा बसला होता. समर्थांपुढे ब्राह्मणाने जे ताट ठेवले होते त्याच्याकडे बोट दाखवून महाराज म्हणाले, उनको खिलाओ. ब्राह्मणाने समर्थांच्या आज्ञेप्रमाणे ते ताट फकीरासमोर नेऊन ठेवले. नंतर त्या फकीराने व त्या कुत्र्याने त्या ताटातील अन्न भक्षण करून ताटात फक्त 5 घास शेष ठेवले. ते फकीराचे राहिलेले अन्न भक्षण करावे की न करावे हेच त्या दोघांना म्हणजे प्रभू आणि ब्राह्मणाला कळेना. म्हणून त्यांनी पुन्हा राहिलेले अन्न भक्षण करू की नको याबद्दल समर्थांना विचारले. तेव्हा समर्थ म्हणाले, तुम्हारे को खाना होय तो खाओ. हे श्रींचे भाषण ऐकून ते दोघे निश्शंकपणे घरी आले आणि त्यांनी मनभावाने तो प्रसाद ग्रहण केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी समर्थांचे दर्शन घेऊन ते दोघे परत मुंबईस निघून गेले. पूर्वी हा ब्राह्मण प्रभूंच्या मावशीजवळ आचारी म्हणून काम करत असे. ती बाई चांगली धनवान होती. तिने त्या ब्राह्मणास स्वखुशीने 5,000 रुपये बक्षीस दिले. अशा प्रकारे 5,000 रुपये मिळाल्यानंतर समर्थांच्या बोलण्याचा अर्थ त्या ब्राह्मणास कळला. पुढे त्या प्रभूंची देखील समर्थ कृपेने खूप भरभराट झाली. श्री स्वामी समर्थ बखर राधा कसबेण. एकदा अक्कलकोटास राधा नावाची एक कसबेण आली होती. ती स्वरूपाने सुरेख आणि अतिशय सुंदर गाणे गात असे. एकदा श्रींच्या चरणाजवळ बसली असता महाराजांचे तेजस्पुंज शरीर पाहून तिच्या मनात सहजच विचार आला की या महाराजांना स्त्री समागम झाला असावा की नाही. ती याप्रमाणे विचार करीत असताना समर्थ तिला म्हणाले, स्त्री पुरुषात काय भेद आहे? तुला काय पुरुषाकृती पाहिजे? तेव्हा ती कसबीण महाराजांना म्हणाली, महाराज, स्त्रीला जे स्तन वगैरे अवयव असतात ते पुरुषांना नसतात. तिचे हे भाषण ऐकून समर्थ तिला म्हणाले, अगं, हे तुझे स्तन ब्राह्मणास देऊन जा. येथे आमच्याजवळ कशाला बघतेस? समर्थांचे हे चमत्कारिक बोलणे ऐकून त्या राधा नावाच्या स्त्रीने समर्थांना नमस्कार करून पुन्हा आपल्या गावी निघून आली. त्यानंतर पुढे त्या राधेस काही रोग वगैरे न होता तिची छाती पुरुषाप्रमाणे सपाट झाली.
पुढे त्या राधेने पुरुषांचा संग सोडला आणि ती परमपुरुषोत्तम स्वामी महाराजांच्या चरणी शरण गेली. असा फरक पडलेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. पुढे ह्या राधेने काशीला जाऊन निवास केला. श्री स्वामी समर्थ. बखर. गोसाव्यास दत्तरूपाने दर्शन. एकदा श्री स्वामी समर्थांची स्वारी सेवेकरी लोकांसमवेत नागचूर, हचनाळ, हादरे या गावी फिरत असताना एक गोसावी गुरुदत्तात्रेयांचे दर्शन व्हावे म्हणून फिरत फिरत महाराज होते तेथे आला व दर्शन घेऊन तिथेच उभा राहिला. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी त्या गोसाव्यास 3 शिरे, 6 हात, सर्व हस्तांमध्ये कमंडेलू, त्रिशूळ वगैरे धारण करून दर्शन दिले. त्यानंतर त्या गोसाव्यास परमानंद झाला. तो महाराजांना म्हणाला, आम्ही अज्ञानी असल्यामुळे आम्हाला आपल्या स्वरूपाची ओळख कशी होणार? आपण साक्षात परब्रह्म दत्तात्रेय. आपण मला दर्शन दिले. माझ्या कर्माचे व जन्माचे सार्थक झाले. असे म्हणून काही दिवस महाराजांची सेवा करून मग श्री समर्थांची आज्ञा घेऊन तो आपल्या देशास परत निघून आला. श्री स्वामी समर्थ. बखर. सय्यद मुसलमान. एकदा महाराज देशमुखांच्या वाड्यात बसले होते. त्यावेळी तेथे एक सय्यद नावाचा मुसलमान आला. त्या समयी वामनबुवा समर्थांपुढे कीर्तन करण्याकरिता वीणा लावित होते. तेव्हा त्या सय्यद नावाच्या मुसलमानाने कीर्तनासाठी जमलेल्या भक्तांना विचारले, क्यों जी, अक्कलकोट के स्वामी कहाँ हैं? हे ऐकून स्वामी महाराज म्हणाले, स्वामी तो अक्कलकोट में हैं, यहाँ क्या देखते हो? असे समर्थांचे भाषण ऐकताच सय्यद 2 घटका तिकडेच तटस्थ उभा राहिला. त्याला काही देहभान नव्हते. तो केवळ एकाग्र ध्यानस्थ झाला. त्यानंतर काही वेळाने डोळे उघडून तो म्हणाला, हे स्वामी महाराज, आप खुदा हो, बेशक भूल नहीं है. मुझे आज दिल के अंदर आपका दर्शन हुआ. वाह वाह, मेरा आज जन्म का सार्थक हुआ. मैं आज से आपका बंदा हुआ. चाहे जो हुकुम करो. असे बोलून त्याने स्वतःबरोबर आणलेले पदार्थ महाराजांना अर्पण केले आणि काही दिवस महाराजांची सेवा करून मग तो श्रींची आज्ञा घेऊन हैदराबादला गेला.